श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने पुढील 5 महिने या 3 राशी होणार गडगंज श्रीमंत. विष्णूची प्रिय पत्नी लक्ष्मी ही संपत्तीची देवता मानली जाते. ज्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात जास्त आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. माता लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरातील लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्यांना पुण्य प्राप्त होते. असे म्हणतात, धनधान्य आणि सकारात्मक ऊर्जेची कमतरता नसते असे मानले जाते. ग्रहांच्या हालचालीनुसार देवी लक्ष्मी जुलैपासून पुढील 5 महिने यांपर्यंत काही राशींवर शुभदृष्टी टाकणार आहे. त्यामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा होईल. यामुळे काही राशींसाठी करिअर, धनधान्य, सुखसमृद्धी, नोकरी, कुटुंब या बाबतीत हा उत्तम काळ ठरू शकतो. पण या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांना याचा फायदा होऊ शकतो? प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलत असतो. ग्रहांच्या संक्रमणामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीवरही परिणाम होतो. प्रत्येक ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 2 जुलै रोजी बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 16 जुलै रोजी सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत जुलैमध्ये मंगळ आणि शुक्रही बदलतील. त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी धनलाभाचे योग संभवतात. आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. सर्वप्रथम आहे धनुरास. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. धनुराशीच्या लोकांसाठी येणारे 6 महिने खूप फायदेशीर ठरू शकतात. हे वर्ष व्यावसायिक दृष्टिकोनातूनही शुभ मानले जाते. मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अचानक आर्थिक लाभ झाल्याने मन प्रसन्न राहू शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. या काळात केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. या राशीच्या लोकांना जुलै महिन्यात आर्थिक लाभ होईल. अचानक आर्थिक लाभ दाट होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. मालमत्तेच्या वादात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. घरात शांतता राहील आणि सासरच्या मंडळींचाही पाठिंबा मिळेल. त्यानंतर आहे मित्रांनो कर्क रास. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनसंपत्तीत वाढ होईल. कर्क राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष भाग्यशाली ठरू शकते. करिअरमध्ये प्रगतीसाठी अनेक संधी मिळू शकतात. काही नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. त्याचबरोबर अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तब्येत ठीक राहील. अविवाहित व्यक्तींच्या जीवनात एका नवीन व्यक्तीची प्रवेश होऊ शकतो. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल. त्यानंतर आहे मित्रांनो मिथुन रास. लक्षपूर्वक ऐका. मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना आनंदाने भरलेला असेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. नोकरदारांना आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
आर्थिक अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. नवी जबाबदारी मिळू शकते. त्यानंतर आहे मित्रांनो सिंह रास. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांना 6 महिन्यात खूप फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागू शकते. लक्ष्मी देवीच्या कृपेने तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. मन प्रसन्न राहू शकते. आरोग्यही उत्तम चांगले राहील. त्याचवेळी मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. या काळात तुम्हाला प्रेम जीवनात सुखद अनुभव येण्याच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांबरोबरही तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे प्रेमसंबंध चांगले राहू शकतात. जुलै महिन्यात सिंह राशीच्या लोकांची दीर्घकाळ राहिलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नोकरीमध्ये तुम्हाला नवीन ऑफर मिळतील. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. आजारी लोकांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून द्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल. धन्यवाद मित्रांनो.